इनामे काबिल काम करने जा रहे हो तुम। जी हुजूर। संभा की चीखें दूर दूर तक सुनाई देनी चाहिए, ऐसी आंखें निकाल दी जाए। जी हुजूर। बादशाह सलामत खुद चीखें सुनने खड़े हैं, ठीक से करना। जी हुजूर। चलो। क्या हुआ? क्या हुआ? बिना सजा दिए तुम यहां से जा रहे हो? काफिर को सजा दी जापना। संभा की आंखें जला डाली। आंखें जला डाली, मगर चीखने चिल्लाने की आवाज नहीं आई। हम भी यही सोच रहे जापना, इतने दर्द के बाद संभा चीखा चिल्लाया क्यों नहीं? ये नामुमकिन है। तुमने उसकी आंखें जला डाली, निकाल दी, फिर भी वो चीखा चिल्लाया नहीं, कैसे? हमें पहली बार देख रहे जापना। इस दर्द की उसे कोई परवाह नहीं, उसके ऊपर कोई असर नहीं। बकवास है ये। जी जापना। मेरे आका, इन लोगों ने सजा दी है, मैंने देखा है, उसकी आंखें निकाल दी है। किस मिट्टी का बना है यह काफिर? संभा, संभा। उसकी चीख सुनने के लिए, उसकी कराहत सुनने के लिए, उसके रोने की आवाज सुनने के लिए हम यहां पर खड़े हैं, उसके लिए तरस रहे हैं हम। काफिर संभा, तू चीख, तू चिल्ला, तू रो। राणीसाहेब, औरंगजेबाच्या छावणीतून आपला हेर आलाय. कसे आहेत राजे? कसं असतील राजे? राणीसाहेब राजे भक्कम आहेत. रायगडाचा राजा शोभल अगदी अगदी तसा आहे. आणि आणि राणीसाहेब, राजांनी शाही मगरुरीला नाकारलाय. रायगडाचा राजा मोगलांच्या तळावर ताठ मानेने उभा आहे. आणि कपटानेही मान खाली घालावी असा बादशाह औरंगजेब मात्र हैराण आहे. राणीसाहेब, राजांना पाहता क्षणी औरंगजेब सिंहासनावरून खाली पाय उतार झाला. त्याने फत्ते मुबारकी बद्दल अल्लाह तालाला नमाज अदा केली. नमाज अदा करताना तो कतकतून रडत होता.
त्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. तो आनंदाने बेहोश झाला होता. सगळीकडे खुशीची लहर दौडत होती आणि काय हे जेव्हा कविराजांना समजले तेव्हा ते घटनेने शहारले. त्यांचा तर विश्वासच बसत नव्हता की राजांना पाहून औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरतो. आणि साहेब, कविराजांच्या प्रतिभेला पंख फुटले. साखळदंडांची, शरीरावरील जखमांचीही तिने पर्वा केली नाही. यावर कविराजांनी काव्य केले. कविराज म्हणाले, राजन हो तुम साचे, खूब लड़े तुम जंग, तू तप तेज निहार के, तत तेजचा औरंग. राजे, काय झालं राजे? काय झालं? आमचा वाघ असा कसा त्या कोल्ह्या कुत्र्यांच्या तावडीत सापडला? खंडोजी, आपली माणसं जवळपास पोहोचली. त्यांचे हल्ले सुरू आहेत राणीसाहेब, परंतु औरंगजेब आता बहादूरगडात सुरक्षित आहे. आमच्या माहेरची, आमची पाठवलेली शिर्के मंडळी आहेत. आजूबाजूला वेश बदलून वावरत आहेत, परंतु आत कुणालाच जाता येत नाहीये. कडेकोट पहारे आहेत. राजांना बाहेर काढणं आता मुश्किल आहे. ते आता अवघड आहे राणीसाहेब. शिवाय राजांनी औरंगजेबाची माफी मागितली नाही. हो, हे खरं आहे. शिवाय राजांनी स्वराज्य देण्यास नकार दिला आहे. स्वराज्य तर राजे देणारच नाहीत. म्हणूनच राजांना औरंगजेबाने शिक्षा दिली. शिक्षा? कोणती शिक्षा? कोणती शिक्षा दिली राजांना? काय सांगावं राणीसाहेब, खोट्या तोंडानं सांगू. म्हणजे राणीसाहेब, लालबुंद सळ्यांनी राजांचे डोळे खोबडीतच जाळून टाकले. राजांचे डोळे काढले. हो, नाही, नाही.
कलशांचेही डोळे तप्त सळ्यांनी काढले. जगदीश्वरा, का का हे ऐकायला आम्हाला मागे ठेवलंस का? तू सदैव जागा असतोस ना? स्वराज्याच्या वेशीवर असतोस. प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर असतोस. मग का रक्षीला नाहीस माझं बाळ? का रायगडाचं रान, रायगडाचं मन दुःखाच्या दागिन्यावर पडून निघतंय, तरी तू का शांत आहेस? तू कसा शांत राहू शकतोस? सतीचा पदर बसून सकवार तुझ्याकडे मागणं मागते. सांभाळ, सांभाळ माझ्या लेकराला, सांभाळ. स्वराज्याची भाग्यशाली गाडी संपवू देऊ नकोस. आणि तुला माझी नाही राजे, नाही. हे आमच्या सहनशीलतेच्या पलीकडचं आहे. नाही ऐकू शकणार आम्ही हे. कोणीतरी थांबवा हे सगळं. कोण थांबवू शकेल? आई जगदंबे, आई थांबव ग हे सगळं. आम्ही हात जोडतो तुला. थांबव सगळं. दादासाहेब, तुम्ही गिरफ्तार झाल्यापासून आमच्या डोळ्यास डोळा नाही. इथे कुणीच कुणाशी बोलत नाही. आणि आता ही खबर ऐकून आम्हाला काही सुचत नाही. असं वाटतं उठावं आणि तुमच्या जवळ यावं. दादासाहेब, काय करावं आम्ही? महाराज, ही कसली सजा तुमच्या नशिबाला. नाही,
नाही देवा, सगळं ऐकीन, सगळं. पण माझ्या राजाचं वाईट वंगाळ नाही ऐकू शकणार मी. महाराज, उसळत्या दर्यात तुमच्यासाठी खोडा फेकला होता. आता मोगल फौजेत खोडा फेकीन मी, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही मी महाराज. महाराज, जग पुढीच म्हणायची, नाहीतर काय म्हणायची. काय आलंय हे नशिबाला. परमेश्वरा, अरे नको रे एवढा क्रूर होऊस. अरे आम्ही मरायला तयार आहोत. एकदा नाही 10दा मरू आम्ही राजांसाठी, पण त्यांना मरण यातना नको रे देऊस. महाराज, राजे, कसे आहात तुम्ही? खूप दुखतंय का हो? डोळ्याच्या खोपडीत खूप आग होते का हो? आम्ही तरी काय करू? इथं गडावर किती राजवैद्य आहेत, नाना तऱ्हेची औषधं आहेत. तापलेल्या स्थळ्यात तुमच्या डोळ्यात ज्या डोळ्यांनी आबासाहेबांसारखा देव बघितला, ज्या डोळ्यात रायगडाचं रूप सजलं, ज्या डोळ्यात बुधभूषण उमटला, ज्या डोळ्यातून आऊसाहेबांच्या पायावर अश्रू सांडले, राजे, ज्या डोळ्यांनी तुम्ही आम्हाला बघितलं, ते डोळे जळून गेले. नाही राजे, नाही. आम्ही आतून तुटून फुटून गेलोय हो. उसन्या बळानं आम्ही आपल्या लोकात राहतोय राजे. राहू नका. नकारा. आम्ही आहोत येसू. आऊसाहेब,